दिवस निमित्त सगळीकडे देशभक्ती आणि उत्साहाचे वातावरण आहे। सर्वजण हर घर तिरंगा म्हणत तयारीला लागलेत। तुम्ही पण तुमच्या घरी, ऑफिसमध्ये किंवा गाडीवर तिरंगा लावणार असाल तर त्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज व्हॉइस। आपला राष्ट्रध्वज फडकवणं जेवढी अभिमानाची गोष्ट आहे तेवढीच ती एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे। तुम्हाला माहिती आहे का की आपला तिरंगा फडकवण्याचे काही खास नियम आहेत? हो, आणि हे नियम जर आपण पाळले नाहीत तर नकळतपणे आपल्याकडून राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ शकतो। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की तिरंगा फडकवताना काय करायला पाहिजे आणि काय नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिरंग्याला नेहमी मानाचं स्थान द्या। तो तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या अशा ठिकाणी लावा जिथून तो सगळ्यांना स्पष्ट दिसेल। तिरंगा फडकवताना केशरी रंग नेहमी वरच्या बाजूलाच पाहिजे, चुकूनही तो उलटा लावू नका। आणि जर तुम्ही झेंडा उभा लावणार असाल तर केशरी पट्टा तुमच्या उजव्या बाजूला आला पाहिजे, याची खास काळजी घ्या। झेंड्याचा आकार आणि कापड कसे असायला हवे? तर आपला झेंडा नेहमी आयताकृती म्हणजे रेक्टँग्युलर असावा। त्याचे कापड सुती, पॉलिस्टर, सिल्क किंवा खादीचे वापरू शकता। नियमानुसार झेंडा सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत फडकवावा। पण आता नवीन नियमानुसार जर झेंडा मोकळ्या जागेत असेल आणि रात्रीही त्यावर पुरेसा प्रकाश पडणार असेल तर तो रात्रभर फडकवलेला ठेवू शकता। झेंडा फडकवताना एकदम उत्साहात वेगाने वर चढवावा आणि उतरवताना मात्र हळुवारपणे आणि आदराने खाली उतरवावा। आणि हो, जर झेंडा खराब झाला असेल किंवा फाटला असेल तर त्याला कुठेही फेकून देऊ नका। आपल्या देशाच्या भारतीय ध्वज संहिता 2002 नुसार राष्ट्रध्वज खराब झाल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे 2 मार्ग सांगितले आहेत। ध्वजाला दफन करणे किंवा जाळणे, या दोन्हीपैकी कोणतीही प्रतिक्रिया निवडताना कठोर नियमांचे पालन हे प्रत्येक देशवासियांना करावे लागते। आता बघूया कोणत्या गोष्टी आपण चुकूनही करायच्या नाही। फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला झेंडा कधीच फडकवू नका। आपला झेंडा नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थितच असावा। झेंडा फडकवताना किंवा उतरवताना तो जमिनीला किंवा पाण्याला स्पर्श करणार नाही, याची खास काळजी घ्या। सजावटीसाठी किंवा डेकोरेशनसाठी तिरंग्याचा वापर करू नका। तो शोभेची वस्तू नाही तर तो आपला अभिमान आहे। तुमच्या घरावर किंवा ऑफिसवर तिरंग्यापेक्षा उंच किंवा त्याच्या बरोबरीचा दुसरा कोणताही झेंडा लावू नका। तिरंग्याचं स्थान हे नेहमी सर्वोच्च असतं। गाडी, टेबल किंवा स्टेज झाकण्यासाठी कव्हर म्हणून तिरंग्याचा वापर करणं पूर्णपणे चुकीचं आहे। त्याचप्रमाणे कपडे, ड्रेस, रुमाल किंवा मास्क म्हणूनही तिरंग्याचा वापर करता येत नाही। शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला झेंडा फक्त शासकीय इतमामात निधन झालेल्या व्यक्तींसाठीच अर्ध्यावर उतरवला जातो। इतर कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूसाठी त्याचा वापर केला जाऊ नये। तर मित्रांनो, हे होते तिरंगा फडकवण्याचे काही सोपे पण अत्यंत महत्त्वाचे नियम। आपला तिरंगा ही आपल्या देशाची शान आहे। त्याचा सन्मान करणं हे आपल्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।